ठाकरे गटाकडून 5 तारखेपासून 11 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली आहे। 8 तारखेला संपूर्ण मराठवाड्यात जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर धरणे निदर्शने केली जातील, तर 11 तारखेला भव्य मोर्चा संभाजीनगरात विभागीय आयुक्तालयावर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काढण्यात येईल, असं दानवे यांनी म्हटलंय। माळशेज घाटातील पर्यटन आणखी आकर्षक होणारे माळशेज घाटात काचेचा स्कायवॉक उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका देऊ नये असं गणेश नाईकांनी म्हणत नाव न घेता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका केली होती। यावर उदय सामंतांनी गणेश नाईक यांच्यावर उपरोधिक टीका केली आहे। उठसूट शिवसेनेवर टीका खपवून घेणार नाही, नाईकांना काही अडचणी असतील तर त्यांनी शिंदे साहेबांची वेळ घ्यावी, असं उदय सामंत यांनी म्हटलंय। शासनाच्या योजना प्रत्येक घरामध्ये पोहोचल्या पाहिजेत, यासाठी शिवसेनेकडून उपक्रम राबवला जातोय। राज्यभरात धर्मवीर अनंत दिघे नागरी सहायता केंद्र उभारले जाणार आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे। राज्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांनी मोठी घोषणा केली आहे। 2 दिवसात मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठी घोषणा करतील, अशी माहिती गिरीश महाजन यांनी दिली आहे। लातूरच्या उदगीर आणि जळकोट तालुक्यामध्ये महसूल प्रशासनातील अधिकारी पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे कार्यालयात बसून करत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांसमोर मंडळ अधिकाऱ्याला झापले। शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे कार्यालयात बसून करत असाल तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल, असा सज्जड दम रोहित पवार यांनी दिलाय। मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे। रखडलेल्या माणगाव इंदापूर बायपासच्या कामांना पुन्हा सुरुवात झाली असून मे अखेर पर्यंत बायपासचं काम पूर्ण होईल, अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे।